स्वागत आहे तुमचं मराठी स्टोरी चॅनलवरती। रिया आणि प्रणव लहानपणापासून एकमेकांचे शेजारी असल्याने प्रत्येक क्षण दोघे आनंदाने साजरे करत असायचे। बाहुल्यांचे लग्न लावता लावता दोघांचं लहानपणी खोटं लग्न देखील लावले होते। प्रणवला त्या लहानशा वयात प्रेमाची चाहूल लागलेली होती। तो रियाला क्षणभरही नजरेच्या दूर होऊ देत नव्हता। रियाला नातेवाईकांच्या लग्नाकरता मे महिन्याच्या सुट्टीत गावी जावे लागले। इकडे प्रणव रियाची वाट पाहत आजारीच पडून घेतले। रियाचा ध्यास इतका की तहान भूक विसरून रिया कधी येणार घरी असे आपल्या आईवडिलांना विचारून हैराण करून लागला। आपल्या मुलाचा रियावर खूप प्रेम आहे ही बाब घरच्यांनाही कळू लागली। दोघांचंही वय वाढू लागले। एकत्र खेळ खेळणारे आता आपल्या अभ्यासात मग्न होऊ लागले। प्रणव अभ्यासात हुशार होता तरी आपल्याला गणितातील प्रमेय जमत नसल्याचा बहाणा करत रियाकडे समजावायला जायचा। रियालाही आता प्रणवचे आपल्यावर जीवापाड प्रेम असल्याचे जाणवते। प्रेम आहे तर मग बोलून कधी दाखवणार असा प्रश्न विचारावा असं अनेकदा मनात आले। वेळ आली की तो नक्की बोलेल या विचाराने रिया देखील हा विषय काढायचाच नाही असे ठरवले। दिवस पुढे सरकत होते। शालेय शिक्षण संपून कॉलेजला जाण्याचे वय झाले होते। रियाला कला क्षेत्रात रस असल्याने तिने कला शाखेत प्रवेश घेण्याचे ठरवले। प्रणव हुशार असल्याने घरच्यांनी त्याला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे सुचवले। प्रणवच्या समोर बिकट परिस्थिती उभी राहिली। घरच्यांचं ऐकलं तर रियापासून दूर जाऊन दुसऱ्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यावे लागले। तिला अभ्यासाबाबत अडचण घेऊन जाता येणार नाही। तिचे ते गोड हास्य पाहता येणार नाही। काय करावं? घरच्यांचं देखील ऐकायला हवं। आपल्याला एवढं कष्ट करून शिकवलेले त्यांची इच्छा पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे। निर्णय काही केला ठरत नव्हता। दुसऱ्या दिवशी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती। लांब राहूनही प्रेम करता येतं आपल्या आईवडिलांनी ऐकून प्रणवने विज्ञान शाखेत प्रवेश केला। रियाला या गोष्टीचा भयानक राग आला होता। तिने प्रणवशी बोलणे बंद केले होते। प्रणव तिची रोज समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता। रियाला वाटले आता प्रणव आपल्याला पूर्वीसारखे प्रेम करत नाही। प्रेम जर करत असते त्याने माझ्यासारखेच कला शाखेत प्रवेश घेतला असता। प्रणवने रियाला पत्राद्वारे माफी मागण्याचा प्रयत्न केला। तिला आवडणाऱ्या बांगड्यांचा सेट गिफ्ट केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। रियाची घरच्यांनी देखील समजूत काढली। रिया काही ऐकण्याच्या आणि समजून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती। प्रणवने आणलेला सेट तिने खाली फेकून दिला। तशा बांगड्यांचे तुकडे आजूबाजूला पसरले। प्रणवच्या डोळ्यात आसवांचे थेंब जमा झाले। बांगड्यांचा काचा स्वतः हाताने गोळा करताना प्रणव आपल्या हृदयाचे चिरलेले तुकडे देखील गोळा करत असावा। रियाला त्यावेळी प्रणवची जरासुद्धा दया येत नव्हती। त्याच्या भावना तिच्यापर्यंत न पोचवण्या इतकी रिया निष्ठुर झाली होती। प्रणव काहीच न बोलता तिथून निघून गेला। रियाला झाल्या घटनेचा तीळ मात्रही पश्चाताप होत नव्हता। स्वतःचं मत ठरवून प्रणवपासून रिया दूर गेली। रिया आता बोलायलाच तयार नाही। अभ्यासावर फोकस ठेवत प्रणव चांगल्या मार्कांनी पास होता। रिया मात्र वेगळ्याच चक्रव्यूहात अडकली होती। रिया कोणत्या चक्रव्यूहात अडकली असणार ते पाहूया पुढील भागात। पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।